महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचा निकाल यावर्षी खूपच धक्कादायक लागण्याची शक्यता आहे. अनेक दिग्गज नेते या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामधून कोणकोण खासदार निवडून येतील, कोणकोणत्या दिग्गज नेत्यांचा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव होईल, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रेक्षकांना ही विनंती आहे, आपल्या मतदारसंघातून कोण निवडून येईल हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सुरुवात करूया रामटेक लोकसभा मतदारसंघापासून. रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांचा विजय जवळपास निश्चित आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचेच रामदास तडस हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. तर अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्याच नवनीत राणा यांचा विजय जवळपास निश्चित आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून अनुप धोत्रे हे विजयी होण्याची शक्यता आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे विजयी होण्याची शक्यता आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे सुनील मेंढे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नामदेव किरसान यांचा विजय होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांचा विजय होण्याची शक्यता आहे. पण या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतिभा धानोरकर यांचं सुधीर मुनगंटीवार यांना तगडं आव्हान आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख हे विजयी होण्याची शक्यता आहे. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचेच नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून संजय जाधव हे ठाकरे गटाचे नेते विजयी होण्याची शक्यता आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत असली तरी या तिरंगी लढतीमध्ये चंद्रकांत खैरे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे. तर लातूर लोकसभा मतदारसंघातून सुधाकर शृंगारे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय होण्याची शक्यता आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय होण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये यावर्षी तिरंगी लढत असली तरी यामध्ये संजय काका पाटील यांचा विजय होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले हे जिंकून येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांचा विजय होण्याची शक्यता आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांचा विजय होण्याची शक्यता आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवल पाडवी यांचा विजय होण्याची शक्यता आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष भामरे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ या निवडून येण्याची दाट शक्यता आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या विजयी होण्याची शक्यता आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार या विजयी होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे हे विजयी होण्याची शक्यता आहे. तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांचा विजय होण्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वागचौरे हे विजयी होण्याची शक्यता आहे. तर पालघर लोकसभा मतदारसंघातून हेमंत सावरा हे विजयी होण्याची शक्यता आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश म्हात्रे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल यांचा विजय होण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील यांचा विजय होण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड या विजयी होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांचा विजय होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय होण्याची शक्यता आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते हे विजयी होऊ शकतात.
तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत हे विजयी होऊ शकतात. तर मित्रांनो, हा होता 48